कोमल आणि प्रवीण यांना आज घटस्फोटाचे पेपर मिळाले होते. दोघेही एकत्रच कोर्टाच्या बाहेर आले. दोघांचेही कुटुंब त्यांच्यासोबत होते आणि पण त्यांच्या चेहऱ्यावर शांततेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. 3 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला होता. पण आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. पण आम्ही फक्त 5 वर्ष एकत्र होतो. घटस्फोटाच्या प्रक्रियेत 3 वर्ष गेली. कोमलच्या हातात लग्नात दिलेल्या सामानाची यादी होती, जी प्रवीणच्या घरून घ्यायची होती आणि प्रवीणच्या हातात दागिन्यांची यादी होती, जी कोमलकडून घ्यायची होती. यासोबतच प्रवीण 7 लाखांची रक्कम कोमलला देईल असा आदेशही कोर्टाने दिला होता. कोमल आणि प्रवीण दोघेही एकाच गाडीत बसून प्रवीणच्या घरी पोहोचले. बाकीचे सर्व आपापल्या कामासाठी गेले होते. कोमल 3 वर्षांनी सासरच्या घरी जात होती. कोमल, प्रवीण आणि कोमलची आई हे तिघेच घरी गेले. प्रवीण हा घरात एकटाच राहत होता. आई वडील, भाऊ बहीण अजूनही गावी राहत असत. कोमल आणि प्रवीण यांची एकुलती एक मुलगी होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार बहुमत मिळेपर्यंत कोमलकडेच ती राहणार होती व प्रवीण तिला महिन्यातून एकदा दोनदा भेटू शकत होता. कोमल घरात येताच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कोमलने खूप मेहनत करून आणि प्रेमाने ते घर सजवलेले होते. सुखाने एकत्र राहत होते. सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले होते. ते त्यांच्या स्वप्नातील घर होते. प्रवीणने किती समर्पणाने आपले स्वप्न पूर्ण केले होते, हे कोमलला आठवू लागले. तेवढ्यात प्रवीण अस्वस्थ मनस्थितीत सोफ्यावर बसत बोलला, "तुला जे पाहिजे ते घे. मी तुला अडवणार नाही." कोमलने आता प्रवीणकडे पाहिले. 3 वर्षात किती बदल झाला होता. केसामध्ये पांढरेपणा दिसू लागला होता. शरीरसुद्धा अशक्त दिसत होतं. त्याच्या चेहऱ्यावरची चमक 3 वर्षातच नाहीशी झाली होती. कोमल त्या स्टोअर रूमच्या दिशेने निघाली, जिथे तिचे सर्व सामान पडून होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. घरातील सर्वांचा विरोध असतानाही या दोघांनीही हट्ट केल्याने कुटुंबातील सर्व तयार झाले होते. त्यामुळे बळजबरीने कुटुंबीय एकत्र आले होते. कधीही कोणतेही व्यसन न करणारा प्रवीण एके दिवशी पिऊन आला आणि त्यावरूनच वाद-भांडणे झाली. प्रवीणने कोमलवर हात उचलला आणि मग ती रागाच्या भरातच आईवडिलांच्या घरी गेली आणि नंतर प्रवीणचा भाऊ आणि बहिणी आणि दुसऱ्या बाजूला कोमलची आई थेट कोर्टात पोचले घटस्फोट घेण्यासाठी. मग काय, ना कोमल परत आली ना प्रवीण तिला आणायला गेला. आता कोमलची आई म्हणाली, "तुझे सामान कुठे आहे? ते इथे दिसत नाही. या दारुड्याने ते विकले असेल का?" "चूप रहा," कोमल आईला म्हणाली. आईने प्रवीणला दारुड्या बोललेले असल्याचे कोमलला आवडले नाही. मग ते स्टोअर रूममध्ये पडलेल्या वस्तू एकामागून एक यादीत जोडल्या गेल्या. उर्वरित खोल्यामधूनही यादीतील वस्तू उचलण्यात आल्या. कोमलने फक्त तिचे सामान घेतले आणि प्रवीणच्या सामानाला हातही लावला नाही. त्यानंतर कोमलने प्रवीणला दागिन्यांनी भरलेली बॅग दिली. पण प्रवीणने ती पिशवी कोमलला परत दिली. "हे तुझ्याकडेच ठेव, मला नको आहे. अडचणीत तुझ्या उपयोगी पडेल." दागिन्यांची किंमत 10 लाख रुपयापेक्षा काही कमी नव्हती. पण तरीही प्रवीणने ते घेतले नाही. त्याला ते नको होते. त्यावर कोमल म्हणाली, "का बरं? तुझा वकील कोर्टात दागिने दागिने इतक्या वेळा ओरडत होता." "कोर्टातील प्रकरण कोर्टात संपले आहे," असं प्रवीण बोलला. कोमल तिथे, "मी जगातील सर्वात वाईट माणूस आणि मद्यपी असल्याचे सिद्ध झाले आहे." हे ऐकून कोमलची आई म्हणाली, "नको, आम्हाला ते 10 लाखही नकोत." "का?" असं म्हणत प्रवीण सोफ्यावरून उठला. "तुझे आयुष्य इतके मोठे आहे, ते कसे घालवणार? घे, उपयोगी होईल." असे म्हणत प्रवीणनेही तोंड फिरवले आणि दुसऱ्या खोलीत गेला. कदाचित डोळ्यातील अश्रू लपवायला गेला असावा. नंतर कोमलची आई ड्रायव्हरला फोन करण्यात व्यस्त होती. तेव्हा कोमलला संधी मिळाली. ती प्रवीणच्या मागे त्या खोलीत गेली तर तो रडत होता. विचित्र चेहरा करून, जणू तो आतून पूर्णपणे तुटला होता. कोमलने त्याला कधी याआधी रडताना पाहिलं नव्हतं
आज पहिल्यांदा असं का याचा विचार ती करू लागली, पण जास्त भावूक झाली नाही. ती शांतपणे म्हणाली, तुला एवढी काळजी होती तर घटस्फोट का दिलास? तू घटस्फोट दिला आहे, मी नाही. तू त्यावर सहीही केली आहे. त्यावर कोमल बोलली, तू माफी मागू शकत नव्हता का? प्रवीण बोलतो, तुझ्या घरच्यांनी तुला कधी संधी दिली? जेव्हा जेव्हा कॉल केला गेला तेव्हा तो डिस्कनेक्ट झाला. कोमल बोलते, तू घरीही येऊ शकला असतास, पण तुझ्यात हिंमत नव्हती. इतक्यात कोमलची आई येते व कोमलचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाते. तू आता त्यांच्याकडे का पाहत आहेस? आता तुमचे नातेही संपले आहे, आई बोलू लागली. आई आणि कोमल बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसून गाडीची वाट पाहू लागले. कोमलच्या मनात काहीतरी तुटत होतं. हृदय धडधडत होतं. ती सुन्न होत होती. ती ज्या सोफ्यावर बसली होती त्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली. इतकी बचत करून तिने आणि प्रवीणने तो सोफा विकत घेतला होता आणि मी संपूर्ण शहरात फिरले तेव्हा मला तो आवडला होता. इकडे प्रवीणची नजर समोरच्या कोरड्या तुळशीच्या रोपावर पडली. ती खूप काळजी घेत असायची. तुळशीनेही तिच्यासोबत घर सोडले. तिला अस्वस्थ वाटू लागले आणि ती पुन्हा उठून आत गेली. आईने मागून आवाज दिला, पण तिने दुर्लक्ष केले. तिने पाहिले की प्रवीण बेडवर तोंड करून पडलेला होता. त्याला पाहून तिला त्याची दया आली, पण आता सगळं संपलं होतं हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिने स्वतःला सावरले. तिने खोलीत एक नजर टाकली तर संपूर्ण खोली अस्ताव्यस्त होती. काही ठिकाणी कोळ्याचे जाळे लटकलेले दिसत होते, पण त्याला तर कोळ्याच्या जाळ्यांचा किती तिरस्कार होता. मग तिची नजर सर्वत्र फोटोकडे गेली, ज्यात ती प्रवीणला मिठी मारून हसत होती. किती सोनेरी दिवस होते ते. इतक्यात आई पुन्हा आली. पुन्हा तिचा हात धरून ती तिला बाहेर घेऊन जाऊ लागली. आता गाडी बाहेर आली होती. सामान गाडीत टाकलं जात होतं. कोमल बाहेर बसली होती. गाडीचा आवाज ऐकून प्रवीण बाहेर आला. अचानक नवीनपणे गुडघ्यावर कान धरून बसला आणि म्हणाला, जाऊ नकोस, मला माफ कर. कदाचित हेच ते शब्द असतील जे ती 3 वर्षापासून ऐकायला आतुरलेली होती. संयमाचे सगळे बांध एकदम आता तुटले होते. पटकन कोमलने कोर्टाच्या निर्णयाचा कागद तो फाडून टाकला आणि आई काही बोलायच्या आतच तिने प्रवीणला मिठी मारली. दोघेही एकत्र रडत होते. थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या कोमलच्या आईला आता समजले की न्यायालयाचा आदेश म्हणजे हृदयासमोरील कागदापेक्षा काही मोठा नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.